नमस्कार. दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि एकच विनंती करतो की तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांच्या लालूचा घोडा ह्या कथासंग्रहातली कथा आणि कथेचं नाव आहे पोस्टाची पेटी. ऐकूयात. परवाची गोष्ट आहे. ऑफिसच्या कामाकरता मी सप्तापूरला गेलो होतो. सकाळी सप्तापूर गावात पोहोचल्या मी लॉजमध्ये दाखल झालो. दाढीचं सामान काढण्यासाठी बॅग उघडली आणि पोस्टाच्या पेटीत न विसरता टाकण्याकरता ठेवलेलं एक पत्र दिसलं. पत्र महत्त्वाचं होतं. ते लगेच पोस्टाच्या पेटीत टाकायलाच हवं होतं, पण ते माझ्या बॅगेमध्ये पडून होतं. या महत्त्वाच्या पत्रांचं ना असंच असतं. पत्र ज्या कोणाला पाठवायचं असतं ते केव्हाच पाठवून झालं अशी समजूत करून घेऊन आपण त्या पत्राच्या उत्तराची वाट बघायला लागतो. उत्तर येत नाही म्हणून आपण अस्वस्थ होतो, चिडतो, चडफडतो. स्मरणपत्र पाठवायच्या तयारीला सुद्धा लागतो. तेव्हा कुठं लक्षात येतं की मूळ पत्र अद्याप आपल्याकडून पोस्टाच्या पेटीत पडायचंच आहे. मग मात्र अधिक वेळ दौडून उपयोगाचा नाही असं मनोमनी ठरवून आपण पत्र पोस्ट करण्याच्या कामगिरीवर रुजू होतो. माझंही तेच झालं. आधी इथे महत्त्वाचं पत्र पोस्ट करायचं आणि बाकी सब उसके बाद असं तबलावादक झाकीर हुसेनच्या स्टाईलमध्ये मी स्वतःला बजावलं आणि पत्राचं पाकिट हातात घेऊन लॉजच्या बाहेर आलो. अशा वेळी तुमचं जे होतं ना तेच माझंही झालं. मला पोस्टाची पेटी कुठे दिसेच ना. इकडे तिकडे बघितलं, तिकडे इकडे पाहून झालं, ह्याला विचारलं, त्याला विचारून झालं, पण पोस्टाची पेटी काही दृष्टीला पडेना. असाच थोडा वेळ गेला आणि चालता चालता अचानक एका बैठ्या घराच्या अंगणातल्या झाडावर नजर गेली आणि आनंदी आनंदगडे. झाडाच्या बुंद्याला खिळा ठोकून पोस्ट खात्यानं एक तांबड्या रंगाची पेटी अडकवलेली होती. एखादी मेनका किंवा उर्वशी किंवा ऐश्वर्या रॉय दिसावी ना तसा मी ती पोस्टाची पेटी बघून रोमांचित झालो. उत्साहानं भराभरा पावलं टाकत पेटीच्या जवळ पोहोचलो. पुढच्या क्षणी बोटांच्या चिमटीत पकडून ठेवलेला लखोटा पेटीच्या आव असलेल्या तोंडात टाकला आणि तेवढ्यात कोणीतरी मागणं ओरडला, अहो काय करताय काय? ओ लालू यादव, काय करताय काय? बॉम्बस्फोट झाल्यासारखा मी केवढ्यांदा तरी दचकलो. आवाजाच्या दिशेनं मान वळवली. कमरेला पंचा लावलेला, उघड्या बंब अवस्थेतला, दाढीचे भले मोठे खुंट थोबाडावर वागवणारा, वयाची 60 ओलांडलेला एक काका माझ्याकडे बघून हातवारे करत असलेला दिसला. काय झालंय अशा अर्थानं मी चेहरा उडवला तेव्हा तो म्हणाला, अहो काय माणूस आहात का लालू यादव? पत्र खाली पडलं की तुमचं? मी खाली बघितलं. अहो खरंच पोस्टाच्या पेटीत टाकलेलं माझं महत्त्वाचं पत्र खाली जमिनीवर पडलेलं होतं. गडबडीत पत्र टाकल्यामुळे ते पोस्टाच्या पेटीत न पडता जमिनीवर पडलेलं असावं असं म्हणून मी झडदेशी वाकलो, पत्र उचललं. पत्रावरची माती हातानं झटकली आणि पत्र पेटीत टाकलं. आणि काय आश्चर्य, पत्र पुन्हा खाली जमिनीवर पडलं की. माझ्याकडे किंचित रोषानं बघत काका म्हणाले, अहो काय मी बेंबीच्या देठापासनं बोंबलतोय पण तुमचं काही लक्षच नाही. पुन्हा पत्र पेटीत का टाकलं? पुन्हा खाली पडलं की राव तुमचं पत्र. मी खाली बघितलं. एका क्षणापूर्वी पोटाच्या पेटीत टाकलेलं पत्र खाली कसं काय पडलं? स्वतःशी पुटपुटलो, पत्र उचललं. पत्राला पुन्हा चिकटलेली माती पुन्हा झटकली आणि पुन्हा पत्र पेटीत टाकलं आणि ते पत्र पुन्हा खाली पडल्याचं मला दिसलं. आता पुन्हा तेच पेटीत टाकलेलं पत्र खाली जमिनीवर पडतंय हे तुमच्या डोक्यात येत नाही का काय राव? अहो 1000 वेळा टाकलत ना तर ते 1000 वेळा पत्र खाली पडलेलं दिसेल तुम्हाला. काका जवळ येत म्हणाले, पण पत्र खाली पडतं कसं? मी डोकं खाजवत विचारलं. असं काय करताय? त्या पेटीला तळ कुठं आहे?
अहो पेटी खालून उघडीच आहे ती, नाही का? त्यामुळे वरून पत्र टाकलं की ते खाली पडणारच. न्यूटनचं सफरचंद पडलं होतं ना, अगदी तसं हो. काका आज गमतीदार चेहरा करत म्हणाले, पेटी उघडीच आहे. कशी काय? पेटीकडे बघत मी विचारलं, विश्वास बसत नसेल तर घ्या खात्री करून. मी चमकलो. पेटीकडं सर्व बाजूनं लक्षपूर्वक बघितलं. एक जाणवलं, एवढं अगदी लक्षपूर्वक वगैरे बघण्याची गरज नव्हतीच. पेटीला तळ नसल्याचं शेंबड्या पोराच्या सुद्धा लक्षात आलं असतं. मी किंचित शरमून म्हणालो, नाही माझ्या लक्षात नाही आलं होते. लालू यादवच्या सुद्धा लक्षात आलं नसतं. आता लालू यादव काय करणार? ते पोस्ट खातं थोडं चालवतात. लालू यादव आहेत रेल्वे मंत्री. मी आपली उगाच लालू यादवची बाजू घेतली. लालू यादव म्हणजे जो कोण असेल तो. सगळे एका माळेचे म्हणे. कामं व्यवस्थित करायला नको. मला सांगा, दुसरा उद्योग नाही आहे का मला? या पेटीत पत्र टाकू बघणाऱ्या प्रत्येकाला ओरडून सांगावं लागतं, पेटीत टाकलेलं पत्र खाली पडलंय, अरे खाली पडलंय तुझं पत्र. काका पुन्हा ओरडले. हो तुम्ही ओरडताय कशाला? दिसतं की पत्र खाली जमिनीवर पडलेलं. तुम्हाला दिसला होता? काकांनी तिरकस प्रश्न केला. कबूल, मला नाही दिसलं, मी जरा घाईत होतो. मी कबुली देऊन कारण सांगून मोकळा झालो. कसं आहे, पेटीत पत्र टाकायला येणारे सगळेच लालू यादव तुमच्यासारखे घाईतच असतात. अहो पत्र पेटीत टाकणं ही सावकाशीनं करण्याची क्रिया आहे असं मुळी कोणाला वाटतच नाही. झापाझापा पावलं टाकत येतात, पत्र पेटीत टाकतात आणि वाघ मागे लागल्यासारखा पळ काढतात. वळून सुद्धा कुणी पोस्टाच्या पेटीकडे बघत नाही हो. काकांनी जणू काही पोस्ट पेटीची कैफियतच मांडली. अहो काका, पोस्टाची पेटी ही काय वळून बघण्याची गोष्ट आहे का सांगा? मला सांगा, अशी बिनबुडाची बिनकामाची पेटी पोस्ट खात्यानं का बरं इथे लावली असेल? आता ते लालू यादवला म्हणजे पोस्ट खात्याला विचारावं लागेल. काका लालू यादवला मोकळा श्वास घ्यायला सोडणार नव्हते. का कोणास ठाऊक, मी जरा खोलात जायचं ठरवलं आणि काकांना विचारलं, कधीपासनं ह्या पेटीला तळ नाही आहे? आधी मानवाच्या काळापासून. चेहऱ्यावर गंभीर भाव आणत काका म्हणाले, अहो काहीतरीच काय, आधी मानवाच्या काळात कुठे होतं पोस्ट खातं? पोस्ट खातं भारतात सुरू होऊन फार फार तर 200-100 वर्ष झाले असतील. मी उगाच पोस्ट खात्याच्या इतिहासातच शिरलो. ते आहे मोठाऊ, पण ही कटकट माझ्या मागे लागली त्याला झाले असतील 2-3 महिने. कटकट? कसली बुवा कटकट? त्यांचा नेमका मुद्दा माझ्या लक्षात आला नाही. अहो हेच ती कटकट. पत्र टाकायला कोणी आलं की ओरडून त्याला सांगावं लागतं की बाबा रे पत्र टाकू नकोस, नको टाकूस तिथे पत्र. ही कटकट नाही आहे? लालू यादव दिसताय, काका म्हणाले. नाही कटकट खरीच, पण ती तुम्ही स्वतःच्या अंगावर का घ्यावी? मी आपला एक रास्त प्रश्न उपस्थित केला. पुढची कटकट वाचवण्याकरता काका पटदिशी उत्तरले, आता पुढची कसली कटकट काका? अहो जमिनीवर पडलेलं पत्र उचलायची कटकट. तुम्ही पत्र टाकत असताना मी तुम्हाला बघितलं, तुम्हाला सावध केलं. हे असं नेहमी होत नाही ना. माझ्या अनुपस्थितीत पेटीत पत्र टाकून जाणारे अतिशहाणे लालू यादव पुष्कळ आहेत या गावात. त्यांची जमिनीवर पडलेली सगळी पत्र मला उचलायला लागतात. काकांनी माझ्यासमोर आपली समस्या मांडून टाकली. नाही पण का, तुम्हीच का म्हणून? मी आपलं भुवया उंचावून विचारून टाकलं. आता का म्हणून? माझं घर इतरांच्या घरापेक्षा ह्या पोस्ट पेटीच्या अगदी जवळ आहे ना, म्हणून. इतर लोक जमिनीवर पडलेल्या पत्रांकडे लक्ष देत नाहीत म्हणून मलाच लक्ष द्यावं लागतं. मला सांगा, माणूस पत्र लिहायला घेतो तो काय दुसरा कामधंदा नाही म्हणून घेतो का? काहीतरी महत्त्वाचं सांगायचं असतं, महत्त्वाचं कळवायचं असतं म्हणून तर पत्र लिहिली जातात का नाही? मग ती अशी जमिनीवर पडून वाया जायला नको. काय समजले? काकांनी मलाच खडसावला.
म्हणजे दिवसभरात तुमच्या नकळत पेटीत टाकलेली म्हणजे जमिनीवर पडलेली पत्र तुम्हीच गोळा करता? आता करावीच लागतात ना. पेटी उघडून पत्र घेऊन जाणाऱ्या पोस्टमनच्या हवाली सुद्धा करावी लागतात ती. काय सांगताय? ही तळ नसलेली पेटी पोस्टमन येतो उघडायला? मी पुन्हा आश्चर्य दर्शवलं. यावंच लागतं त्याला. त्याची दररोजची ड्युटी आहे ना ती. बाकी ते एक बरं आहे हो. नाही तर ही पत्र घेऊन पोस्ट ऑफिसात जायची दररोजची कटकट माझ्या मागे लागले असते. काका आता मात्र उद्वेगानं म्हणाले, नाही पण पोस्टाच्या ह्या पेटीला तळ नाही आहे ही गोष्ट पोस्टमनला ठाऊक नाही आहे का? ठाऊक आहे की, त्याला ठाऊक आहे. म्हणून तर तो सरळ माझ्याकडे येतो. दिवसभरात जमवलेली सगळी पत्र मी त्याच्या हवाली करतो. ती पत्र आपल्या पिशवीत टाकून तो पुढची पेटी उघडायला निघून जातो. काकांनी मला पोस्टमनचा कार्यक्रम ऐकून टाकला. मग पेटीचा तळ दुरुस्त करायला तुम्ही का नाही सांगत त्याला? दररोज पत्र गोळा करून त्याच्या स्वाधीन करायची म्हणजे टू मच नाही का? अनेकदा सांगितलं, अनेकदा सांगितलं, पण त्याचं आपलं एकच तुणतुणं. पत्र गोळा करणं हे त्याचं काम, पेटी दुरुस्त करणं हे त्याचं काम नाही आहे. नाही ते बरोबर आहे, पण त्याने त्याबद्दलची वस्तुस्थिती पोस्टातल्या त्याच्या वरिष्ठांकडे सांगायला काय हरकत आहे? तो म्हणतो आता वरिष्ठ या कानाने ऐकतात आणि त्या कानाने सोडून देतात. कुणालाच कामात इंटरेस्ट नाही. सगळे लालू यादव पाट्यात टाकणारे. नाही मग काका तसं असेल तर तुम्ही लिहा ना पोस्ट खात्याला पत्र. लिहायचं पत्रात की पेटी लवकरात लवकर दुरुस्त करावी आणि ते माझं पत्र ह्याच पेटीत टाकायचं. काकांनी मिश्किलपणे मला विचारलं. नाही ते पत्र पोस्टमनकडे द्यायचं आणि त्याला सांगायचं की हे पत्र तुझ्या वरिष्ठांकडे दे. काय हो, तुम्हाला काय वाटतं? इतकी साधी गोष्ट माझ्या डोक्यात आली नसेल का? मी सुद्धा एकेकाळी ऑफिसमध्ये काम करत होतो बरं. साहेब साध्या साध्या गोष्टीत माझा सल्ला घ्यायचा. आता सेवानिवृत्त झालो म्हणजे काय कामात न गेलो का काय? काकांनी मला किंचित रागाने विचारलं. नाही मला तसं म्हणायचं नव्हतं बरं का. मी आपला बचावाचा पवित्रा घेतला. अहो तुम्ही म्हणताय तसं पत्र लिहिलं, पोस्ट खात्याला सगळी वस्तुस्थिती समजावून सांगितले, पण उपयोग झालेला नाही. लालू यादवला मी काही जागा करू शकलो नाही. काकांनी एकदम शरणागतीच पत्करली. नाही काका कसं आहे, आजकाल नुसतं पत्र लिहून चालत नाही हो. पुन्हा पुन्हा त्याच मजकुराची पत्र पाठवावी लागतात. एक फार मोठं रहस्य सांगावं त्या थाटात मी काकांना ऐकवलं. झाली पत्र पाठवून झाली, स्मरणपत्र पाठवून झाली, परिणाम शून्य. पाठवलेल्या सगळ्या पत्रांच्या झेरॉक्स प्रतींची फाईलच बनवून टाकली आहे मी. बघायची आहे? काकांनी अतिशय उत्साहाने मला विचारलं. नाही काका आता नको, पण मी काय म्हणतो तुम्ही ती फाईल घेऊन वरिष्ठांची भेट घ्या ना. म्हणा हा काय चावटपणा आहे? पेटीचा तळ दुरुस्त झालाच पाहिजे. तुम्ही काय मला लालू यादव समजलात काय? अहो समक्ष भेट घेऊन सुद्धा झाली, काही उपयोग झाला नाही. काम झालंच म्हणून समजा असं तोंड भरून आश्वासन देतात, प्रत्यक्षात काही घडत नाही. पण एका भेटीनं काय होणार आहे? पुन्हा पुन्हा भेटी घ्यायला हव्यात. मी आपलं सुचवून मोकळा झालो. दर महिन्याला 2-3दा भेटी झाल्या. किती वेळा भेट घेतली त्याची वेगळी नोंद ठेवली आहे मी. बघायची आहे? नाही नको. मला वाटतं तुम्हाला आता एक मोर्चा घेऊन त्यांच्याकडे जावं लागणार. माणसं जमा करावी लागतील, फलक तयार करावे लागतील, जोरदार घोषणा द्यायला हव्यात. 1-2 पोस्ट खाते को फेक दो वगैरे वगैरे घोषणा. दुसऱ्या दिवशीच्या पेपरात फोटोसकट बातमी येईल अशी व्यवस्था सुद्धा करावी लागेल. मी काकांना जास्तीत जास्त उत्साहित करण्याकरता म्हणालो. सगळं झालंय करून, समग्र वृत्तांत फाईल करून ठेवलेला आहे. वाचायचं आहे का? या घरात. मग मला सांगा पोस्टाचा प्रॉब्लेम काय आहे आता? मी चिडलेल्या सुरात विचारलं. नाही प्रॉब्लेम त्यांचा नाहीच आहे. प्रॉब्लेम त्यांचा नाही आहे, प्रॉब्लेम माझा आहे. सगळी कामं बाजूला ठेवून डोळ्यात तेल घालून या पेटीकडे बघत बसावं लागतं. पेटीतून खाली पडलेलं प्रत्येक पत्र गोळा करावं लागतं. फार मोठा डोंगर पोखरायला घ्यावा अशा थाटात काकांनी सांगितलं. तर मग तुमच्या मागचा हा ससेमिरा वाचवण्यासाठी तुम्ही स्वतःच का नाही पेटी दुरुस्त करून घेत?
फार खर्च नाही येणार. मी आपला एक नवीनच मार्ग सुचवला. तेही करून झालं. पत्र्याचं सोल्डरिंग करणाऱ्या एका कामगाराला बाबा पुता करून इथे आणला, पण त्यांनी पोस्टाची पेटी बघून साफ नकार देऊन टाकला. सरकारी प्रॉपर्टीला सरकारी परवानगीशिवाय हात लावला तर तो गुन्हा होतो, ही गोष्ट त्यांनी माझ्या दृष्टीला आणून दिली. नाही पण काही झालं तरी हा तिढा सुटला पाहिजे ना. पेटीचा तळ दुरुस्त झालाच पाहिजे. मी ठासून म्हणालो. 1-2 क्षण असंच एकमेकांची तोंड बघण्यात गेलं. माझ्याकडचे उपाय संपल्याचं माझ्या ध्यानात आलं. काकांचा निरोप घ्यायचा आणि जायचं, एवढंच काम उरलेलं होतं. तेवढे डोळे बारीक करत हलक्या आवाजात काका म्हणाले, माझ्या एकूण एक प्रयत्नांना यश का येत नाही आहे ऐकायचं आहे? मी फक्त भुवया उडवल्या. कोणापाशी बोलू नका. हा आपला एक तर्क आहे माझा, पण तो 100% बरोबर असावा. काय आहे, या घरात मी हल्लीच राहायला आलो आहे. माझ्या आधी शहाणे नावाचं एक कुटुंब इथे राहायचं. शहाण्यांना मुक्ता नावाची एक कन्या होती. या मुक्ताच्या प्रेमात इथलाच एक जण पडला. शहाण्यांना तो अजिबात पसंत पडला नाही. त्यांनी ताबडतोब मुक्ताचं लग्न दुसरीकडे लावून टाकलं. आता इथे हा प्रेमवीर पैसाळला. पण अलीकडचे प्रेमवीर करता तसले आघोरी प्रकार त्यांनी केले नाहीत. शहाण्यांचा सूड घेण्याकरता त्यांनी वेगळी युक्ती शोधून काढली. कुठली वेगळी युक्ती शोधली? एका मध्यरात्री सगळीकडे सामसूम असताना त्यांनी शहाण्यांच्या घरासमोरच्या या पोस्टाच्या पेटीचा तळ कापून टाकला. सध्या मी जी कामं करतोय ती सगळी शहाणे करायचे, पण लवकर कंटाळले ते आणि शहाण्यांनी घर सोडलं. दुसऱ्या गावी स्वतःची बदली करून घेतली. मला या गोष्टीची अजिबात कल्पना नव्हती. सेवानिवृत्तीनंतर ऑफिसनं दिलेलं घर सोडून मी या घरात राहायला आलो आणि ही कटकट लागली माझ्या मागे. एक सांगायचं राहिलं, मुक्ताचा तो प्रेमी पोस्टातच कामाला आहे. त्यामुळे पेटी दुरुस्तीचं काम सारखं लांबणीवर पडतं आहे. माझ्या एकूण एक प्रयत्नांना त्यामुळे यश म्हणून येत नाही आहे. माझ्या विस्फारलेल्या डोळ्यात काका बघत राहिले. तेवढ्यात काकांच्या घरातला एक जण बाहेर आला आणि म्हणाला, अहो काका, चहा गार झाला तुमचा, चला की आता चहा प्यायला. काका आज्ञाधारकपणे घराकडे वळले. दिसेनासे झाले. काकांना घरात घेऊन जाणारा तो माणूस माझ्याजवळ आला आणि म्हणाला, तुम्हाला ह्यापूर्वी इथे कधी बघितलं नाही हो? काय परगावचे पाहुणे आहेत का काय? मगाशी तुमच्याशी बोलत होते ना, ते माझे दूरचे काका. गप्पा मारायची फार हौस आहे बरं का त्यांना, पण त्यांच्या गप्पा ऐकायला वेळ कोणाकडे आहे? सगळे टाळतात हो त्यांना. त्यामुळे तुमच्यासारख्या अनोळखी माणसाच्या शोधात असतात ते. कुठलंही सूत्र पकडतात, सारखे बोलत राहतात, काहीच्या काही थापा मारतात. ही पोस्टाची पेटी नादुरुस्त आहे ती. दुसरी पेटी जवळ 2 पावलांवर आहे. तुमचं पत्र टाकायचं आहे का? थोडंसं पुढे जा, तिथे पोस्टाची पेटी आहे, त्या पेटीत तुमचं पत्र टाकून द्या. एवढं सांगून तो माघारी वळला. मी संभ्रमात पडलो. लॉजच्या दिशेनं निघालो. काकांनी माझी चांगलीच फिरकी घेतलेली होती. थोडं अंतर चाललो आणि अकस्मात आठवलं की माझं ते महत्त्वाचं पत्र त्या गप्पिष्ट काकाजवळच राहिलं होतं की. आता त्या महत्त्वाच्या पत्रासाठी पुन्हा त्या काकांपाशी जायचं धाडस मात्र मी काही करू शकलो नाही. तुम्हाला काय वाटतं म्हणजे काकांनी ते पत्र त्या दुसऱ्या पोस्टाच्या पेटीत टाकलं असेल का? पटकन कमेंट करा, कमेंटमध्ये लिहा. हा व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, पत्र कुठे टाकलं असेल का काकांनी स्वतःच्या घरातच ठेवलं असेल. चला पुन्हा भेटूयात कापडी सरांच्या वेगळ्या कथेसह पुन्हा एकदा. तोपर्यंत नमस्कार मित्र.